सर्व उपासक उपासिका यांना सप्रेम क्रांतिकारी जय भीम। आज आपण 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आज सुरेशनगर येथे या विहारामध्ये आपण बुद्ध वंदना घेतलेली आहे आणि त्यानिमित्त आपण असं अधिष्ठान केलेलं आहे 26 नोव्हेंबर रोजी ते संविधान भारताने स्वीकारलेलं आहे की जे संविधान या भारताचं आणि भारतीय देशाचं, भारतीय जनतेचं, भारतीय लोकांचं भाग्यविधाता असं ठरलेलं आहे। कारण संविधान लागू होण्यापूर्वी या भारतीय समाजाला शिक्षणाचे अधिकार नाकारलेले होते, त्यांना त्यांचे हक्क नाकारलेले होते, त्यांचं स्वातंत्र्य नाकारलेले होते आणि मनुस्मृतीद्वारे त्यांच्यावर अनेक बंधने लादलेली होती, त्यांच्यावर अनेक बंधने लादलेली होती। त्यामुळे हा भारत देश पारतंत्र्यात गेलेला होता, गुलामीत गेलेला होता आणि ही जी गुलामी आहे भारत देशाच्या वाट्याला 2000 वर्षे आलेली आहे आणि ती केवळ या देशाला संविधान नसल्यामुळं आणि जे काही संविधान होतं ते भारतीय जनतेची अजिबात त्यात कसल्याही प्रकारची काळजी घेतलेली नव्हती आणि म्हणून भारत देश पारतंत्र्यात गेलेला आहे। परंतु बाबासाहेबांनी तो सगळा विचार करून या देशाला असं संविधान दिलेलं आहे की या भारत देशाच्या प्रत्येक व्यक्तींची अशी उन्नती होईल, प्रत्येक व्यक्तीला त्याचे हक्क आणि अधिकार मिळतील, त्याला शिक्षण मिळेल, त्याला सर्व दिशा मोकळ्या असतील आणि तसेच त्याच्यावर बंधने घातलेले आहेत की जेणेकरून तो स्वैराचारी बनू नये म्हणून। तर ह्या सगळ्या काही गोष्टी या संविधान दिनी या देशाला मिळालेल्या आहेत, त्यापूर्वी त्या नाकारलेल्या होत्या आणि म्हणून हा संविधान दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि त्या संविधान दिनी जे बाबासाहेबांनी भाषण दिलेलं आहे ते भाषण ही अत्यंत भारतीय जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण त्या बाबासाहेबांनी जे भाषण केलेलं आहे, बाबासाहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं वाचन आपण या 10 दिवसामध्ये करणार आहोत आणि त्या 10 दिवसामध्ये त्याचं दररोज विश्लेषण करणार आहोत। कारण बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द हा इतका महत्त्वाचा आहे की जशी बाबासाहेबांनी सर्व प्रकारचे कामं केले तसे बाबासाहेबांचे कोणताही ग्रंथ असो, चळवळ असो, घटना असो, भाषण असो, त्यात प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतलेली आहे आणि त्या ग्रंथातून, त्या शब्दातून या देशाला, या भारताला, या भारतीय माणसाला फक्त भौतिक अधिकारच दिले नाही, फक्त सुख समृद्धीच दिली नाही, तर त्याबरोबर त्याच्यामध्ये नैतिकताही निर्माण व्हावी, त्याची संस्कृती आणि सभ्यताही निर्माण व्हावी, याच्यासाठी बाबासाहेबांनी या जनतेला धम्मही दिलेला आहे। आणि म्हणून बाबासाहेबांनी संविधान देताना त्याचं जे अधिष्ठान आहे संविधानाचं, ते संविधानाचं जे अधिष्ठान आहे ते धम्म आहे आणि त्या धम्माच्या अधिष्ठानावर हे संविधान उभं आहे। आणि म्हणून संविधानाद्वारे नुसते अधिकार मिळाले, फक्त अधिकार मिळाले म्हणजे त्याचा फक्त उपभोग घ्यायचा आणि आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग करून मनमानी पद्धतीने वागायचं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर बंधन घालण्यासाठी आणि त्याला नैतिकतेचं अधिष्ठान देण्यासाठी बाबासाहेबांनी त्या संविधानाचा जो पाया आहे तो धम्म आहे। कारण बाबासाहेबांच्या पहिल्याच भाषणामध्ये जसं त्यांनी भारत देशासाठी जे जे काही काम केलेलं आहे घटना समितीने त्याचं वर्णन केलेलं आहे, त्या वर्णन करण्याबरोबरच ह्या भारत देशासाठी या लोकांनी जसं काम करावं त्याचप्रमाणे ती भरकटण्याची शक्यता आहे आणि त्याचा दुरुपयोग होण्याचा शक्यता आहे, स्वातंत्र्याचा, न्यायाचा। आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की ही जी घटना आहे ही घटना मी कुठून बाहेरून घेतलेली नाही, तर इथेच जे संघ होते, गणराज्य होते, त्या गणराज्य पद्धतीत जी संघाची, लोकशाहीची, लोकतंत्राची मूल्य होती
तीच मी परत भारताला बहाल केलेली आहेत. आणि म्हणून असं कोणी समजू नये की मी कोणाच्या घटनेची कोणाच्या संविधानाची नक्कल केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो आपल्याला सल्ला दिलेला आहे, जो आपल्याला सांगितलेला आहे, तो प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी केलेलं जे भाषण आहे त्याला धम्माचं अधिष्ठान आहे. बाबासाहेबांचं फक्त भाषणच नाही, फक्त मार्गदर्शनच नाही, तर त्यांच्या प्रत्येक विचाराचा माणसाच्या जीवनाशी संबंध आहे, कुटुंबाशी संबंध आहे, त्याच्या कामाशी संबंध आहे, श्रमाशी संबंध आहे, त्याच्या दररोजचा खर्च, त्याचा दररोजचा शिक्षणाचा खर्च असेल, त्याचा दररोजचा कुटुंबाचा खर्च असेल, त्याचा दररोजचा इतर खर्च असेल, त्या सर्व खर्चाची तरतूद बाबासाहेबांनी या संविधानाद्वारे या भारतीय जनतेला निर्माण करून दिलेले आहे. आणि तुम्ही फक्त त्याच्यासाठी जी तरतूद करून ठेवली त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचं जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न करावे, ही अशी बाबासाहेबांची इच्छा होती. पण सुख आणि संपन्न जीवन बनवताना, तुम्ही तुमचं अर्थार्जन करताना, तुम्ही काही मिळवताना त्याला धम्माचा पाया असला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ते स्वातंत्र्य देताना, हक्क देताना, अधिकार देताना बाबासाहेबांनी आपल्याला धम्मही सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण बाबासाहेबांच्या भाषणामधून त्यांनी जसं आपल्याला स्वातंत्र्य दिलं, अधिकार दिले, हक्क दिले, सर्व काही दिलं, म्हणून मिळायला लागल्यावर फक्त घेतच राहायचं आणि मनाला वाटेल तिकडं पळत राहायचं, ही जी मानवी किंवा माणसाची प्रवृत्ती आहे ती तिच्यावर नियंत्रण यावं, त्याच्यावर बंधनं यावेत. आणि त्याने त्याचं अर्थार्जन करताना, त्याने काही करताना मानवी सभ्यता, मानवी संस्कृती आणि नीतिमूल्याची जपणूक करावी. आणि नीतिमूल्याची जपणूक करून त्यांनी प्रगती करावी. हा बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ग्रंथाचा, प्रत्येक भाषणाचा उद्देश राहिलेला आहे. आणि म्हणून आपण त्यांच्या भाषणातून, जे भाषण त्यांचं 18 पानी भाषण आहे, तर ते 18 पानी भाषणमधून आपण दररोज 2 पानं ते समजून घेणार आहोत. तर बाबासाहेबाला काय सांगायचं, बाबासाहेबांचं भाषण किंवा बाबासाहेबांचं बोलणं म्हणजे काही फक्त शब्द नाहीत, किंवा ते फक्त भाषण नाही, किंवा ते फक्त टाळ्या वाजवण्यासाठी नाही. तर बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाला धम्माचा सुगंध असायचा, बाबासाहेबाला प्रत्येक शब्दाला माणुसकीचा सुगंध असायचा. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या समजायला तयार आहेत. आणि त्या समजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या ग्रंथातून आपण ते समजून घेणार आहोत.